तर पहलगाममध्ये जो काही हल्ला झाला त्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळलेली आहे असं सरसंघचालक यांनी म्हटलंय। श्रीरामानं रावणाचा वध केला होता, क्रोध आहे, अपेक्षा आहे, पूर्ण होईल असं वाटतं असं देखील भागवतांनी म्हटलंय आणि सूचक विधान केलंय। आता जी लढाई चालू आहे ना, गुंडी 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 आता जी लढाई चालू आहे ना, ती पंथ संप्रदायांची लढाई नाहीये। पंथ संप्रदायांचा आधार आहे, लढाई आहे धर्माची अधर्माची आहे। म्हणून आपल्या जवानांनी कधी किंवा आपल्या इथल्या लोकांनी कधी कुणाचा धर्म विचारून त्याला मारलं नाही, पण काल ज्या कट्टरपंथीयांनी उत्पात केला त्यांनी धर्म विचारून मारलं। हिंदू असं कधीही करणार नाही, पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील। आपल्या मनात दुःख आहे, सगळ्यांचंच अंतःकरण जड आहे, सगळ्या परिवारजनांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, पण आमच्या मनात क्रोधही आहे आणि तो असला पाहिजे। रावण शिवभक्त होता, वेदशास्त्र संपन्न होता, सगळं काही होतं, परंतु जे शरीर मन बुद्धी त्यांनी धारण केली किंवा बनली त्याची, ती बदलायला तयार नव्हती। दुसरा उपायच नव्हता। रावण जोपर्यंत हा देह सोडत नाही आणि दुसरा जन्म घेत नाही तोपर्यंत तो सुधारणार नाही। त्यामुळे रावण सुधारायला पाहिजे, म्हणून रामाने त्याचा वध केला। अशा दुष्ट माणसांचं निर्दाल्याने झालं पाहिजे। क्रोध आहे आणि अपेक्षाही आहे आणि ती अपेक्षा पूर्ण होईल असं वाटतं मला।